ओम नमः शिवाय. रथसप्तमीची कथा. रथसप्तमी हा सूर्योपासनेचा विशेष दिवस मानला जातो. हा सण माघ महिन्यात शुक्ल पक्षाच्या सप्तमीला येतो, म्हणून त्याला सूर्य जयंती असेही म्हटले जाते. शास्त्रानुसार या दिवशी सूर्यदेव आपल्या 7 अश्वांनी चालणाऱ्या रथावर आरूढ होऊन उत्तरायणाच्या मार्गाने गतिशील होतात. त्यामुळे या दिवसाला प्रकाश, ऊर्जा, तेज आणि सकारात्मकतेचा प्रारंभ बिंदू मानला जातो. प्राचीन काळी सिंधुद्वीप नावाच्या राज्यात एक समृद्ध आणि पराक्रमी राजा होता. त्याचे नाव राजा यशोवर्मा असे होते. तो अत्यंत धार्मिक, न्यायप्रिय आणि प्रजापालक होता. मात्र त्याच्या आयुष्यात एक मोठे दुःख होते की त्याला संतान सुख नव्हते. राजाने अनेक ऋषीमुनींकडे जाऊन उपाय विचारले. अनेक यज्ञ, दान, व्रत केल्यावरही त्याला काही फळ मिळाले नाही. शेवटी एक दिवस एक तेजस्वी महर्षी म्हणजेच महर्षी वसिष्ठ राजदरबारात आले. राजाने महर्षींना विचारले आणि आपले दुःख त्यांना सांगितले. महर्षी वसिष्ठ म्हणाले, हे राजन, तुमच्या मागील जन्मातील काही दोषांमुळे तुम्हाला संतान सुख प्राप्त झालेले नाही. पण जर तुम्ही माघ शुक्ल सप्तमीला सूर्यास अर्घ्य दिले, स्नान केले आणि दानधर्म केला तर तुमच्यावर सूर्यदेवाची कृपा होईल आणि तुम्हाला तेजस्वी पुत्र प्राप्त होईल. राजाने महर्षींनी सांगितल्याप्रमाणे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाची आराधना केली, नदीमध्ये स्नान केले आणि ब्राह्मणांना दान दिले. काही काळानंतर त्याला एक तेजस्वी आणि पराक्रमी पुत्र झाला, जो पुढे जाऊन खूप मोठा योद्धा आणि धर्मनिष्ठ राजा बनला. ही कथा आपल्याला शिकवते की सूर्य उपासनेमुळे जीवनातील संकटे दूर होतात. संतान सुख, आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. रथसप्तमीच्या दिवशी सूर्य 7 अश्वांच्या रथावर आरूढ होतो, हे खूप महत्त्वाचे मानले जाते. या सर्व गोष्टी सूर्याची महती दर्शवतात आणि आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूला सूर्यदेव प्रभावित करत असतात. सूर्य हा ऊर्जा, तेज, आरोग्य आणि समृद्धीचा स्रोत आहे. त्याची पूजा केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. नियमानुसार जीवन जगल्यास संकटे दूर होतात. या दिवशी केलेले दान मोठे फलदायी मानले जाते. सूर्य हा केवळ ग्रह नसून आध्यात्मिक ऊर्जा आणि प्राणशक्तीचा स्रोत आहे. रथसप्तमी हा आरोग्य, समृद्धी आणि सूर्यदेवाच्या कृपेचा प्रतीक मानला जातो. या दिवशी सूर्यास अर्घ्य देऊन 7 धान्यांचे दान करून सूर्यदेवाची प्रार्थना केल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. आपले आरोग्य उत्तम राहते आणि सुख आणि समृद्धी लाभते. अशी ही रथसप्तमीची कथा श्रोत्यांना नक्कीच फलदायी ठरेल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.